नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। अष्टमभागस्य चतुर्थी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। सकाळी देवदर्शन आटोपून राजे जिजाबाईंच्या महाली आले, पण महालात जिजाबाई नव्हत्या. त्या 7 महालाकडे गेल्याचे राजांना कळले. राजे 7 महालाकडे वळले. तोच मोरोपंत तेथे आले. त्यांनी वर्दी दिली. फिरंगोजी दर्शनासाठी आले आहेत. राजे सदरेकडे वळले. सदर महालात फिरंगोजी उभे होते. त्यांनी मुजरा केला. मुजराचा स्वीकार करून राजे म्हणाले, फिरंगोजी, परक्यासारखे राजसदरेवरच थांबलात? तसं नाही महाराज. आपण जगदीश्वराकडे गेला होता, तेव्हाच मासाहेबांचं दर्शन घेतलं. टाकोटाक गडावर परतायचं होतं, म्हणून एवढ्या तातडीनं बरे आलात. राज्याभिषेकाची बातमी कळली. जीवाला चैन पडेना. एकदा पाहावंसं वाटलं, म्हणून तजवीज करून टाकोटाक गडावर. राजे पुढे झाले. फिरंगोजींना आपल्या हातांनी बैठकीवर बसवीत राजे म्हणाले, फिरंगोजी, आम्ही जाणतो हे घडतं ते आपल्यासारख्यांच्या आशीर्वादानं. राजे फिरंगोजींना गडाची हालहवाल विचारित होते. सर्व जाणून घेत होते. बोलणे संपले तरी फिरंगोजी उठेनात. राजांच्या ध्यानी ते आले. फिरंगोजी, काही सांगायचं आहे का? फिरंगोजींच्या सुरकुत्यांचे जाळे थरथरले. आपले पागोटे सावरीत फिरंगोजी भरल्या कंठाने म्हणाले, राजे, या पायांच्या सेवेत काळ्याचे पांढरे झाले. गडावर एवढा थाट होणार, आपण छत्रपती होणार, आणि ते बघायला मी मातूर इथं असणार नाही का? मलाच विचारता, साऱ्या गडासनी हुकूम सोडलासा, डोळ्यात तेल घालून गड राखाया हुवा. जागा सोडून जाऊ नये. गाफील राहिल्यास मुलाहिजा राखला जाणार नाही. राजे हसत होते. हसता काय राजे? थोरांची थट्टा होते तर जीव जातो गरिबाचा. आजवर मी काय बी मागितलं नाही. एवढा एकच मागणं आहे. फिरंगोजी, आज्ञा साऱ्या गडांना गेल्या, त्यातच भूपाळ गडालाही. पण आम्ही तुम्हाला विसरलो नव्हतो. तुमच्याशिवाय आमचा राज्याभिषेक होणार कसा? भूपाळगडाची तात्पुरती व्यवस्था लावून आम्ही तुम्हाला राज्याभिषेकाच्या आधी बोलावून घेऊ. तुमच्याखेरीज आमचा राज्याभिषेक होणार नाही. फिरंगोजी एकदम उठले. राजांनी नजर वर केली. संभाजीराजे सदरेवर येत होते. फिरंगोजींनी मुजरा केला. संभाजीराजे फिरंगोजीकडे धावले. वाकून त्यांच्या पाया पडले. भारावलेले फिरंगोजी राजांना उठवीत म्हणाले, शंभूबाळ, हे काय? राजे दोघांकडे आनंदाने पाहत होते. फिरंगोजी, युवराजांनी केलं तेच बरोबर, नाहीतर तुमच्या तोंडून शंभूबाळ हे शब्द उमटले नसते. त्यांना अंगाखांद्यावर खेळवलं. त्यांनी पाया पडणं हे उचित. आबासाहेब, जरा बाहेर येता? संभाजीराजांनी विचारले. राजे दारापर्यंत गेले. दोघांची कुजबूज झाली. राजे माघारी आले. त्यांनी मागून आलेल्या संभाजीराजांना सांगितले, फिरंगोजींना सारा गड दाखवा, नव्या इमारती दाखवा, राज्याभिषेकाची सर्व तयारी दाखवून त्यांना विडे वस्त्र देऊन पाठवा. गडाची व्यवस्था लावून रायगडी लवकर यायला सांगा. फिरंगोजी, आम्ही जातो, जरा महत्त्वाचं काम आहे. फिरंगोजींनी मुजरा केला आणि राजे सदरे बाहेर गेले. राजे संभाजीराजांच्या महालानजीक आले. महालाबाहेर दरुबंकी उभे होते. महालात कोणाला न सोडण्याची आज्ञा करून राजे महालात गेले. महालात आनंदराव उभे होते. राजे बैठकीवर बसले. राजांच्या गंभीर मुद्रेकडे पाहून आनंदरावांना काही अंदाज येत नव्हता. राजांनी खाशा महालात एकांतात का भेट घ्यावी हे त्यांना कळत नव्हतं. आनंदराव, आम्ही तुम्हाला मुद्दाम बोलवलं. जी बेहलोलचा पराभव करून तुम्ही गडावर आलात, पण हंसाजी मोहिते का आले नाहीत? चिपळूणच्या छावणीची गडबड ऐकून ते तातडीनं चिपळूणला गेले. कसली गडबड? आम्हाला सारं ऐकायचं आहे. मोकळेपणानं सांगा. आनंदरावांचा घसा कोरडा पडला. महाराज, प्रतापराव आणि 6 सरदार नेसरीच्या युद्धात कामी आले. सेनापतींच्या मृत्यूची बातमी ऐकून छावणीत अस्वस्थता वाढली. चिपळूण छावणीच्या सरदारांना थोडी चलबिचल झाल्याची वार्ता हंसाजीरावांना कळली. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही असेच गडावर जा, आम्ही चिपळूणला जातो. गडावर जाताच राजांना छावणीकडे पाठवून द्या. मग आम्हाला का निरोप सांगितला नाही? राजांनी अस्वस्थ होऊन विचारले. आपण इथं गडबडीत होता आणि हंसाजीराव छावणीवर गेले म्हणजे काळजीचं कारण नाही असं वाटलं? छान. आनंदराव, इतकी सोपी गोष्ट वाटली? त्याचवेळी महालात सेवक आला. राजांची नजर त्याच्याकडे वळली. राणी सरकार महालात वाट पाहत आहेत. राजे तुटकपणे म्हणाले, इथलं काम संपताच आम्ही येत आहो, म्हणून सांग, जा. सेवक गेला. राजांची नजर आनंदरावांकडे वळली. आनंदराव, फौज म्हणजे 18 जातींची, हजारो मनांची बांधलेली मोठ. बांधणीचा
एक दुवा जरी कच्चा झाला तरी त्या गवताच्या गाड्या वाऱ्यावर सुटायला कितीचा वेळ लागणार? बांध फुटला तर हजारो वाटांनी धावणारं पाणी कशानं आवरणार? सेवकाने परत प्रवेश केलेला पाहताच राजे संतप्त झाले. बिचारा सेवक गर्भगळीत झाला होता. काय तातडीनं बोलवलंय? आमचा निरोप सांगितला नाही? जी खाली मान घालून सेवक म्हणाला. त्रस्त होऊन राजे उठले. सेवकाच्या मागोमाग राजे चालत होते. राजमहालात जाताच त्यांची नजर उभ्या असलेल्या पुतळाबाईंच्याकडे गेली. सोयराबाई असतील या कल्पनेने गेलेले राजे पुतळाबाईंना पाहताच चकित झाले, पण मनात दबलेला संताप व्यक्त झाला. राणीसाहेब, दागदागिने, शालू, जरी वस्त्र यापेक्षा आम्हाला अधिक महत्त्वाची कामं असतात. हो, पण ती ध्यानी यायला हवीत ना? पुतळाबाईंचा संताप उफाळला. असे बोलणे पुतळाबाईंच्या तोंडून राजांनी कधी ऐकले नव्हते. पुतळाबाईंचा सारा चेहरा फुलला होता. डोळ्यात पाणी तरळत होते. राजांनी विचारले, काय झालं? आयुष्यभर तिनं काही मागितलं नाही. जाताना दर्शन घडावं असं मनात आणलं तर काय गुन्हा? कुणाबद्दल बोलता? काशी. आठवण झाली. हे तिचं नशीब. आम्हाला कुणीच सांगितलं नाही. केव्हा सांगणार? वेळ हवा ना? घटकाभर इथं थांबले, पण आपण कामात गुंतलेले. नाईलाजानं निरोप पाठवला. राजांना काही सुचेनासे झाले. एकदम ते म्हणाले, तुम्ही आपल्या मेण्याहून मासाहेबांना घेऊन या. आम्ही पुढं चलतो. राजे महालाबाहेर येत असताना मोरोपंत सामोरे आले. राजांनी त्यांना सांगितले. मोरोपंत धावले. राजे नगारखान्याजवळ आले तेव्हा नगारखान्याबाहेर सेवक उभे होते. मोरोपंतांनी विचारले, पालखी? वेळ होईल, आपण पुढं होऊ, मागून सारं येईल. राजे गड उतरत होते. महादरवाजाचे मुजरे झडले, पण राजांचे तिकडे लक्ष नव्हते. राजे आपल्याच तंद्रीत चालत होते. नाणे दरवाजानजीक राजांनी थोडी उसंत घेतली. राजे अस्वस्थपणे घोड्यांची वाट पाहत होते. मेणे पुढे गेले. उलटणारा क्षण मोलाचा वाटत होता. आपल्या थकव्याचा विचार न करता राजे म्हणाले, चला. राजे चालू लागले. राजे खिंडीचा चढ चढत असताना अश्वपथकाने राजांना गाठले. अश्वारूढ राजांनी घोड्याला टाच दिली. अश्वपथक दौडू लागले. फेसाळलेली घोडी जेव्हा पाचाडच्या दरवाजापाशी थांबली तेव्हा मेणे वाड्यात प्रवेश करते झाले. राजे पायउतार होऊन गडबडीने वाड्यात शिरले. जिजाबाईंना आणि पुतळाबाईंना मागे टाकून राजे राणीवशाच्या महालाकडे जात होते. राजे महालाच्या सोप्यात आले. महालाबाहेर गोळा झालेल्या दासी अदबीने मागे सरल्या. राजांनी काशीबाईंच्या महालात उंबरठ्यावर पाऊल ठेवले मात्र आणि ते तिथेच खेळले. महालातून उठलेला आकांत त्यांचे सारे अंग बधीर करीत होता. मागून येणाऱ्या पुतळाबाई राजांना बाजूला सारून आत धावल्या. त्या धक्क्याने राजे भानावर आले. ते तसेच माघारी वळले. थकली पावले वाट चालत होती. सदैव ताठ असलेली मान खाली झुकली होती. कानांवर आक्रोश पडत होता. त्या आवाजाने हातातली कामे तशीच टाकून धावणारी माणसे राजांना पाहताच थपकत होती. पण राजांना कशाचेच भान नव्हते. महाल गाठणे एवढेच त्यांच्या ध्यानी होते. राजे महालात आले. सारा महाल मोकळा होता. राजांनी आपला घाम टिपला. सुन्नपणे ते त्या मोकळ्या महालात उभे होते. डोळ्यांसमोर तरळत होती काशी. काशी हळदीच्या पावलांनी घरात आली आणि वाड्याच्या चार भिंतीतच हरवली. या मोगलाई रिवाजापायी मासाहेबांनी अनेक जीवांची अकारण गुंतवण केली. सई गेली तेव्हा अश्रूंनी भरलेली नजर घेऊन काशी काही न बोलता सामोरी उभी होती. प्रतापगडी जाताना दाराशी कोरड्या नजरेनं ती पाहत होती. एकदा पहाटे जाग आली तेव्हा काशी पायांवर हात ठेवून तशी झोपी गेलेली होती. काशी काही बोलली का? मनात जखडून ठेवावा असा एकही शब्द कसा आठवत नाही. काशी जीवनात आली केव्हा आणि गेली केव्हा हे कधीच कसं जाणवलं नाही. सारं आयुष्य उंबरठ्यातून निरखण्यात गेलं आणि जेव्हा आम्ही उंबरठ्यावर पाऊल ठेवलं नेमकं त्याच वेळी ते माणूस तसंच निघून गेलं. काही न सांगता, काही न मागता. राजांना अश्रू आवरणे कठीण गेले. त्यांच्या अश्रूंना खळ राहिला नाही. उत्साहाने भारावलेल्या गडावर दुःखाची छाया पसरली. पाचाडच्या माळावर चंदनाची चिता रचली होती. सारा उतार माणसांनी व्यापला होता. सायंकाळचे गार वारे वाहत होते. चितेला अग्नी दिला. कापूर खोबऱ्याने पेट घेतला. चंदनाचा सुगंध दरवळला. ज्वाला उफाळू लागल्या. राजे ती पेट घेणारी चिता निश्चल नजरेने पाहत होते. एका सोबतीची अंधुक आठवण नाहीशी होत होती. चितेने पुरा पेट घेतला. ज्वालेखेरीज काही दिसेनासे झाले. फिरंगोजी पुढे झाले. राजांच्या जवळ येऊन ते म्हणाले, झळ लागते, जरा मागे सरावं. क्षणभर राजांची भरली नजर फिरंगोजींवर खेळली. उभ्या जागी कंठ दाटला. राजे बोलून गेले, आता ही झळ आमच्या आयुष्याला पुरली. मागे सरून ती कमी व्हायची नाही. अधुना अष्टम भागस्य पंचमी कथा एषा.
राजे राजगडच्या आपल्या महालात बसले होते. काशीबाईंचे दिवस झाले होते. हळूहळू सर्व कारभार पूर्ववत सुरू झाला होता. पण राजांच्या मनावर जो आघात झाला होता तो राजे विसरू शकत नव्हते. पावलांच्या आवाजाने राजांची नजर उंचावली. महालात पुतळाबाई प्रवेश करीत होत्या. पुतळाबाई नजीक आल्या तरी राजे काही बोलले नाहीत. पुतळाबाई गोऱ्यामोऱ्या झाल्या. न कळत त्यांच्या मुखातून हुंदका उमटला. राजे चपापले. गडबडीने उठत ते पुतळाबाईंच्या नजीक गेले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत राजांनी विचारले, पुतळा, काय झालं? नाक उडीत पुतळाबाई म्हणाल्या, मी चुकले, पण त्याबद्दल क्षमा होणार नाही का? काय चूक घडली? कसली क्षमा? काशी आजारी होती. आपल्याला बोलवायला आले. आपण कामात होता. इकडे माझा जीव तिच्यासाठी तडफडत होता. आपण संतापलात. मलाही भान राहिलं नाही. त्या भरात उलट बोलले. राजांच्या ध्यानी सर्व प्रकार आला. पुतळाबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, पुतळा, आमच्या मनात काही नव्हतं. मग असं का वागता? राजे खिन्नपणे हसले. पुतळाबाईंची हनुवटी उंचावीत त्यांच्या नजरेला नजर भिडवीत राजे म्हणाले, पुतळा, काशी गेली, पण तिनं खूप शिकवलं. आम्ही राजे केवढे जरी श्रेष्ठ असलो तरी पती म्हणून आम्ही कमी पडलो याचं दुःख आम्हाला फार आहे. तू आम्हाला सावरायची खटपट केलीस, पण ते दैवी नव्हतं. जाताना बिचारीनं मनात काय आणलं असेल कोण जाणे. तसं नाही हं, पुतळाबाई डोळे टिपीत म्हणाल्या. मी होते ना शेजारी. तिला शेवट दिसत होता. सारं तिला कळत होतं. तिनं सारं बोलून दाखवलं. काय म्हणाली ती? ती म्हणाली, नशीब थोर म्हणून मी हे सारं पाहायला जगले. राज्याभिषेक पाहता आला असता तर फार बरं झालं असतं. नवरा आणि मूल मोठं झालेलं पाहिलं की सारं मिळवलं. दोन्ही पाहायला मिळालं मला. मी हसले. तशी माझा हात दाबीत काशी म्हणाली, खोटं वाटतं? स्वारींचं मोठेपण मी कशाला सांगायला हवं? आणि स्वारींनी निर्माण केलेलं राज्य हे माझं मूलच नाही का? दोन्ही केवढी मोठी झाली. एकच वाटतं बघ. काय? मी विचारलं. पुतळाबाईंच्या नेत्रात अश्रू गोळा झाले. शब्द फुटेनासा झाला. राजे म्हणाले, सांगा पुतळा, काय म्हणाली ती? पुतळाबाईंनी आवंढा गेला श्वास घेऊन त्या म्हणाल्या. ती म्हणाली, जाताना एकदा दर्शन घडावं असं वाटतं. मी म्हणाले, आत्ता घेऊन येते तर? ती म्हणाली, नको. त्यांच्या मागं पुष्कळ कामं सवड असली तर बघ. राजांच्या डोळ्यातून अश्रू निखळले. आपले अश्रू पुशीत ते म्हणाले, पुतळा, दुःख वाटतं ते याचंच. आम्ही राज्य उभं केलं. प्रजा आम्हाला देव मानते. संत आम्हाला आशीर्वाद देतात. पण आमच्या जीवाशी जखडलेला तो जीव. आम्हाला पाहत प्राण सोडावा ही त्याची साधी इच्छा, पण ती सुद्धा पुरी करू शकलं नाही. बिचारा अश्राप जीव तसाच निघून गेला. केवढ्या यातना त्या जीवानं भोगल्या असतील. अनेकांचे मनोरथ सिद्धीला नेणारे आम्ही खुद्द आमच्या घरात अपयशी ठरलो. त्यात आपला काय दोष? दोष कुणाचाच नाही. असलाच तर आम्हाला एकत्र जखडणाऱ्या दैवाचा. पुतळा, साऱ्या आयुष्यात आम्ही एकच शिकलो. हे सारं जीवन परावलंबी आहे. करतो म्हणून काही साधत नाही. सोसणं आणि तेही एकट्यानं, एवढा एकच अर्थ या जीवनाला आहे. आलेली सुखदुःख माणूस किती चांगल्या तऱ्हेनं सोसतो यावरच त्याचं कर्तेपण अवलंबून आहे. पुतळाबाईंनी तो विषय एकदम बदलला. त्यांनी विचारले, मी इकडे येताना मनोऱ्यातून आले तेव्हा होळी चौकात खूप गर्दी दिसत होती. सारे आले वाटतं. राजे म्हणाले, पुतळा, आज आम्ही चिपळूणला निघालो. केव्हा येणार? बहुतेक लवकर येऊ. तोवर मासाहेबांच्यावर लक्ष ठेवा. त्या भारी दगदग करून घेतात. त्यांना जपा. 2 प्रहरी जिजाबाईंचे आशीर्वाद घेऊन राजे रायगड उतरले. नौबतीचा गंभीर नाद गडावर उठला. पाचाडला गोळा झालेले राजांचे दळ राजांच्या इशारतीबरोबर उधळले. राजे चिपळूणच्या रोखाने दौडत होते. अधुना अष्टम भागस्य षष्ठा कथा एषा. उन्हाळ्याचे दिवस असूनही भर उन्हात चिपळूणची छावणी राबत होती. खुद्द राजे येणार या वार्तेने साऱ्या छावणीत एकच आनंद, उत्साह संचारला होता. प्रत्येक बारगीर आपले घोडे सजवण्यात मग्न होते. दळवटणे लोटून झाडून लख्ख केले होते. राजांच्या स्वागतासाठी हंसाजी मोहित्यांनी एक शाही डेरा दळवटण्यावर उभारलेला होता. पायदळाने, अश्वदळाने आपली कडपे स्वच्छ केली होती. प्रत्येकाने आपले हत्यार तळपते ठेवले होते. राजे केव्हा येतील याचा नेम नव्हता. हंसाजी मोहित्यांनी छावणीचे सारे अधिकारी बोलावून घेऊन त्यांना सर्व सूचना दिल्या होत्या. राजांच्या छावणीचे पूर्ण ऐश्वर्य त्यांच्या नजरेत यावे यासाठी सर्व परिश्रम घेतले जात होते. राजांच्या आगमनाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते आणि 2 प्रहर टळत असता एक स्वार छावणीत प्रवेश करता झाला.
हंसाजीच्या तंबूनजीक तो पाय उतार झाला. आजूबाजूचे बारगीर धावले. त्या स्वाराच्या चेहऱ्यावर हास्य होते. प्रत्येक जण विचारित होता, महाराज आले. मानेने होकार देत तो तंबूकडे चालत होता. साऱ्या छावणीत ती बातमी पसरली. हंसाजी मोहिते आपल्या अश्वपथकासह राजांना सामोरे जाण्यासाठी छावणीतून बाहेर पडले. सायंकाळच्या वेळी राजे येत असल्याची वार्ता बिनीच्या स्वारांनी आणली. एकच धावपळ उडाली. काही क्षणात साऱ्या छावणीवर शांतता पसरली. नौबतीचा नाद दुमदुमला. तुतार्यांचा आवाज आकाशाला भिडला आणि आपले अश्वपथक राजांच्या नजरेत आले. मंद गतीने घोडी येत होती. राजांच्या उजव्या बाजूला हंसाजी होते. राजांची नजर सर्वत्र फिरत होती. मुजऱ्यासाठी सर्वांच्या माना लावल्या होत्या. राजे शामियान्यानजीक पायउतार झाले. हंसाजींनी घोड्याची उठाळी पकडली होती. राजांच्यासह हंसाजी डेऱ्यात प्रवेशले. छावणीचे सर्व लहान थोर अधिकारी उभे होते. त्यात नाईक, हवालदार, जुमलेदार, हजारी सरदार होते. राजे बैठकीवर विराजमान झाले. ते हंसाजींना म्हणाले, हंसाजी, तुमचा पराक्रम आम्हाला कळला. आम्हाला आनंद वाटला. यातच सारं मिळालं. हंसाजी बोलून गेले. राजांनी त्या रात्री विश्रांती घेतली. नंतरच्या 2 दिवसात ते छावणी मागून फिरत होते. त्यांच्याबरोबर हंसाजी मोहिते छावणीचे अधिकारी असत. राजांना छावणी पाहून समाधान वाटले. तिसऱ्या दिवशी राजांनी घोडदळाची पाहणी केली. एका तळावर 3000 घोडी उभी होती. रहवाल, इराकी, अरब्बी, कच्ची, टाकण, तुर्की अशी अनेक देशांची जातिवंत जनावरे एकत्र पाहून राजांना अभिमान वाटला. प्रत्येक स्वार हाताशी घोडे धरून उभा होता. स्वारांच्या पायात तंग तुमानी, अंगात रुदार अंगरखे, कमरेला शेले आणि डोक्याला पागोटी होती. प्रत्येकाच्या कमरेला दुशेल्यात अडकवलेली तलवार व पाठीला ढाल शोभत होती. अश्वारूढ झालेले राजे प्रत्येकाचा मुजरा स्वीकारित होते. जनावर निरखीत पुढे जात होते. ऊन वाढत होते, पण राजांना उन्हाचे भान नव्हते. अचानक राजांनी आपल्या घोड्याचा कायदा ओढला. मुजऱ्यासाठी झुकलेल्या तरुण स्वाराने मानवर केली. राजांची नजर त्याच्यावर खेळली होती. राजे त्याच्याकडे बोट दाखवीत पुटपुटले, याचं नाव. हंसाजी पुढे झाले, पण ते बोलणार तोच राजांनी त्यांना इशारत केली आणि एकदम हंसाजीकडे वळून म्हणाले, हा रामजी पांगेराचा भाऊ ना? हंसाजी स्मितवदनाने म्हणाले, जी महाराज, आपली आठवण अचूक आहे. नाही हंसाजी, फार ढोबळ आहे. राजे अभिमानाने पांगेराकडे पाहत बोलले, हंसाजी, रामजीचा पराक्रम कोण विसरेल? दिलेर खानाशीच्या तडफेनं युद्ध करीत त्यांनी रणांगणी देह ठेवला. त्याला तोड नाही. ती आठवण आम्ही कशी विसरू? हाही तसाच पराक्रमी आहे महाराज. बेहलोल युद्धात आघाडीच्या वीरात हाही होता. मग अजून हा बारगिरात का ठेवलात? पांगेरे, आजपासून तुम्ही आमचे शिलेदार झालात. आनंदित पांगेऱ्याने राजांना मुजरा केला. राजे पुढे सरकले. घोडदळाची पाहणी करून राजे डेऱ्यात विश्रांती घेत होते. शेजारी हंसाजी उभे होते. राजे हंसाजींना म्हणाले, हंसाजी, आम्ही इकडे येताना कोण काळजी होती, पण छावणी पाहून आम्ही निर्धास्त झालो. काय गडबड झाली होती? तसं काही नव्हतं. हेरांचे अंदाज चुकले. सेनापती गेल्यामुळं थोडी कुजबुज होणं स्वाभाविक होतं. बरी आठवण केलीत हंसाजी. आता आमचा राज्याभिषेक होणार. राज्याची जबाबदारी वाढते आहे. दळही वाढत आहे. तेव्हा सरनौबतांची रिकामी पडलेली जागा सत्वर भरायला हवी. ची जागा मोकळी राहून चालणार नाही. जी मी पण तेच सुचवणार होतो. तुमच्या पुढं कोण दिसतं तसा माणूस शोधणं कठीण, पण आनंदरावांच्या सारखा धाडसी विश्वासू माणूस मिळणं कठीण. आनंदराव का? तुम्ही नाही? नाही महाराज, सरनौबताची जबाबदारी मोठी. नुसतं दळाचं प्रेम बाळगून चालत नाही. मुलुखाचा माहितगार, लढाईचा नूर जाणणारा आणि प्रसंगी माघार घेण्यातही निष्णात असलेला हरहुन्नरी माणूस त्या जागी हवा. आणि आम्ही आपलीच निवड केली तर? आपली आज्ञा डावलणं होणार नाही, पण आहे त्या ठिकाणी मला समाधान आहे. बघू, राजे म्हणाले. राजांनी 2 दिवसात पायदळाची पाहणी केली. राजांच्या आगमनामुळं दररोज निरनिराळ्या शिकारी तळावर येत होत्या. राजांना काही कमतरता भासू नये म्हणून सर्व खटपट करीत होते. राजांना विश्रांतीचे दिवस लाभल्यासारखे वाटत होते. एके दिवशी दळाचे सारे प्रमुख राजांच्या भेटीसाठी आले. बराच वेळ झाला तरी त्यांच्या आगमनाचा हेतू राजांच्या ध्यानी येईना. शेवटी राजे हंसाजींना म्हणाले, हंसाजी, या मंडळींच्या मनातला हेतू सांगून टाका ना. महाराज, ही सारी मंडळी माझ्या मागे लागलीत. आपला राज्याभिषेक होणार
तो पाहायला साऱ्यांना गडावर येण्याची आज्ञा व्हावी असं सर्वांना वाटतं. त्या अनपेक्षित उत्तराने राजे चपापले. त्यामागच्या प्रेमाने त्यांना भरते आले. तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे, पण राज्याभिषेकाला सर्वांनीच यायचं ठरवलं तर आम्ही नको म्हणणार कोणाला? सारे गडकरी, सारे स्वार गडावर गोळा झाले तर सारं राज्य असुरक्षित राहील. उलट आमच्या राज्याभिषेकाच्या वेळी मोगल आणि आदिलशाही काहीतरी विघ्न आणतील की काय अशी भीती आम्हाला वाटते. त्यासाठी आम्ही छावणी पाहायला आलो. तुम्ही जागरूकतेनं राहिलात तर आमचा राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पडेल. ती जबाबदारी उलट तुम्ही उचलायला हवी. क्षणभर शांतता पसरली. राजे सर्वांच्याकडे पाहत होते. नियकर पुढे झाले. मुजरा करून म्हणाले, महाराजांनी बेघोर राहावं. राजांनी नियकरांना जवळ केले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, आमची हीच अपेक्षा होती. आम्ही तुमच्या जीवावर निश्चिंत आहोत. जमेल तेवढे लोक आम्ही गडावर बोलावून घेऊ. आम्ही आता लवकर परतावं असं म्हणतो. थोडा मुक्काम वाढला तर पाहावं असा अर्ज आहे, हंसाजी म्हणाले. कारण आपण राज्याभिषेकाला जाणार. जाताना यश घेऊन जावं. मतलब गड हेरून ठेवला आहे. आज्ञा होईल तर तो आपल्यात सामील करूनच महाराजांनी जावं असं सर्वांना वाटतं. कोणता गड? केळंजा. हेरांनी गड निरखला आहे. अपयश येणार नाही. हंसाजी, तुम्ही असता अपयश कसं शक्य आहे? या देण्यापुरतं थोर देणं आम्ही पाहिलं नाही, पण हा पराक्रम पाहायला आम्ही जातीनिशी येणार. मोहिमेचा तपशील ठरला आणि राजे दळासह केळंजाकडे निघाले. राजे पाठीशी असल्याने साऱ्या फौजेत एकच आत्मविश्वास नांदत होता. राजांच्या फौजेने केळंजाला वेढा दिला. मोठ्या तडफेने हंसाजींनी आपल्या फौजेसह गडावर सुलतान ढवा केला. तर्फेची लढाई झाली. किल्लेदार गंगाजी तीत मारला गेला आणि केळंजावर भगवे निशाण चढले. गडाची व्यवस्था लावून राजे माघारी चिपळूणच्या दळवटण्यास आले. मोहिमेत भाग घेतलेल्या फौजेची राजे पाहणी करीत होते. काहींना किरकोळ जखमा झाल्या होत्या, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडत होता. अचानक राजांचे पाऊल थांबले. राजांच्या समोर एक उमदा तरुण उभा होता. त्याची उंचीपुरी अंगलट नजरेत भरत होती, पण त्याहीपेक्षा त्याच्या जखमेने राजांचे लक्ष खिळून राहिले. कपाळापासून हनुवटीपर्यंत उतरलेला वार दिसत होता. जखमेवर गोठलेल्या रक्ताचा वण दिसत होता, पण त्या वीराच्या चेहऱ्यावर हास्य होते. राजासमोर बोडके जाऊ नये म्हणून डोक्यावर मराठेशाही पागोटे त्याने घातले होते. राजांनी विचारले, याचं नाव मल्हारी तांडेल. चिपळूणचाच आहे. हुद्दा पायदळात दाहीजा आहे. केळंजाच्या सुलतान ढव्यात हा होता. भारी शौर्यानं लढला. ते सांगण्याची गरज नाही, पण अशा जखमींना त्रास कशाला दिलात? त्याला छावणीत ठेवलं होतं, पण आपल्या दर्शनाच्या ओढीनं आपणहून हट्टानं आला. खरं म्हणत राजे त्या वीरानजीक गेले. डोक्याच्या पागोट्याने त्रास होत असेल म्हणून राजांनी आपल्या हातांनी पागोटे हळूवारपणे उचलले. जखम न्याहाळीत राजे म्हणाले, असा वार करणारा वीर धन्य, आणि त्याच तडफेनं तो वार झेलून उभा राहणारा शतधन्य. मुजरा करून मल्हारी म्हणाला, महाराज, वार करणारा उभा राहिला नाही. शाब्बास मल्हारी. राजे त्याच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाले, हंसाजी, हा वीर दाहीजा नाही, हजारात एक आहे. आजपासून याला हजारी करा. पालखी मागवा. हा पालखीतून छावणीत विश्रांतीला जाईल. आजपासून याला पालखीचा मान. मल्हारी त्या बोलण्याने विरघळला. त्याने राजांचे पाय शिवले. मागविलेल्या पालखीतून मल्हारी छावणीवर गेला. रात्री राजे हंसाजीरावांच्या बरोबर बोलत असता राजांनी विचारले, हंसाजी, छावणीची तजवीज पुरेशी आहे ना? पावसाळी छावणी हलवावी लागेल असं वाटतं, कारण वैरण दाणापाणी कमी आहे. पण का? स्पष्ट बोलतो, क्षमा असावी. एवढी मोठी छावणी, पण जुमलेदार कारकून द्यावं तसं लक्ष देत नाहीत. खानगीबाबत आम्हाला काही बोलता येत नाही. हंसाजी, तुम्ही चिंता करू नका. आम्ही गडावर जाताच याची चौकशी करू. आता गडावर जायला हवं. आणखीन एक अर्ज आहे. बोला. साऱ्या छावणीची सतका करण्याची इच्छा आहे. राज्याभिषेकाला आपण निघालात तेव्हा हे वाटणं उचितच आहे. जगदंबेची इच्छा. दुसऱ्या दिवशी राजांनी सर्व जुमलेदार, हवालदार, कारकून यांना बोलावून घेतले. छावणींच्या काटकसरीचा जाब विचारला. जुमलेदार पुढे होऊन सांगते झाले, अचानक छावणी वाढली. अंदाज चुकला, त्यामुळे हा निर्णय करावा लागला. गडावर ही हकीकत गेली जी त्या आज्ञेनंच हा निर्णय केला.
ठीक आहे, आम्ही पाहू. राजे हंसाजींसह डेऱ्याबाहेर आले. छावणीच्या पूर्वेला एक सुंदर शामियाना उभारला होता. राजांच्यासाठी मांडलेल्या उच्चासनावर राजे विराजमान झाले. राजांच्या आज्ञेने राजांच्या उजव्या हाताला मोहरांची ताटे ठेवलेली होती. सत्क्याला सुरुवात झाली. मनाप्रमाणे एक एक सामोरा येत होता. कुवतीप्रमाणे राजांच्या वरून सत्का करीत होता. राजे प्रत्येकाच्या हातात एक होऊन ठेवीत होते. सायंकाळी सत्का संपला. राजांनी हंसाजींना सामोरे बोलावले. हंसाजी, आम्ही तुमची छावणी पाहिली, फौजेचं तुमच्यावरचं प्रेम पाहिलं, तुमचं शौर्य आम्हास माहीत होतं. पण केळंजाची मोहीम प्रत्यक्ष पाहता आली. आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. प्रतापरावांची मोकळी जागा आज आम्ही तुम्हास देत आहोत. तुम्ही आमचे सरनौबत आहात. हंबीरराव, ही किताबत आम्ही तुम्हाला बहाल करीत आहोत. राजांनी सेनापतींची वस्त्रे, तलवार, शिरपेच हंसाजींना बहाल केला. हंसाजी मोहिते हंबीरराव मोहिते सरनौबत बनले. निर्धास्त मनाने राजांनी छावणी सोडली. राजे गडावर येताच राजांनी अनाजी, मोरोपंत, निराजीपंत यांना बोलावून घेतले. राजे अनाजींना म्हणाले, अनाजी, आम्ही चिपळूणची छावणी पाहून आलो. एवढ्या इमाने इतबारे राज्य राखणारे जीव, पण आजच छावणीचा दाणागोटा कमी भासतो आहे. पावसाळ्यात छावणी कशी टिकवावी याची चिंता सर्वांना पडली आहे. छावणीचा दर सालाप्रमाणे खर्च मंजूर झाला आहे. अनाजी सांगते झाले, पण अचानक तळ वाढल्यानं जरा तूट आली आहे. हे खरं, मग जरा काटकसरीनं घेतलं तर सर्व होऊन जाईल. काय होऊन जाईल अनाजी? राजे संतप्त झाले. ती कैक वेळा असे शांतपणे बोलत असत. तो किंचित घोगरा आवाज ऐकताच अनाजी चपापले. अनाजी, तुम्ही मंडळी जाणती. तुम्ही असं म्हणता, समजून घ्यायचं म्हणजे तळानं अर्धपोटी राहायचं, जनावरांनी अंग सोडायचं. कशासाठी? तसं नाही, पण आजूबाजूच्या मुलखातून. अनाजी, काय सांगता? त्याचा परिणाम माहीत आहे. आमची प्रजा आम्हीच लुटल्यासारखं होईल. आमच्यापेक्षा मोगलाई परवडली असं आमचे लोक म्हणतील. छावणीनं सोडून गावास उपद्रव देऊ नये म्हणून आमची सक्त ताकीद असते. ती याचसाठी खर्चाचा विचार न करता तातडीनं छावणीला मदत पाठवा. पावसाळी दिवस याच्या आत छावणी निर्धास्त करा. जी आजच पत्र लिहितो. पत्र आम्ही लिहू. पुरेपूर रक्कम पाठवण्याची व्यवस्था आजच्या आज करा. राजांनी बाळाजींना बोलावणे पाठवले. बाळाजी लेखन साहित्य घेऊन आले. अनाजी, हिराजी, मोरोपंत महालात होते. अस्वस्थपणे फेऱ्या मारीत राजे बाळाजींना मजकूर सांगत असलेले ते पाहत होते. प्रत्येक शब्द मनात शिरत होता. राजे सांगत होते. राजांनी पत्र संपविले. बाळाजींनी ते परत वाचून दाखवले. राजांनी पत्रास मान्यता दिली. राजांची नजर मोरोपंतांच्याकडे गेली. मोरोपंतांच्या चेहऱ्यावर स्मित होते. ते आवरणे त्यांना कठीण जात होते. मोरोपंत, हसलात का? क्षमा महाराज, आपण राजे, ऐश्वर्य संपन्न जीवनाचा आपला परिचय. आमच्या देखील ध्यानी येणार नाहीत असे बारकावे आपल्या नजरेत कसे भरले याचा अचंबा वाटतो. कसले बारकावे? राजांनी विचारले. फौजेने गवत काडी विकत घ्यावी, तीही राशींनी. अवचित उंदीर वात पळवून नेई आणि तो गंजीकडे धावेल. गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल. जनावरांची चंदी नाहीशी होईल. राजे हसले, म्हणाले, मोरोपंत, यात अवघड ते काय? बालपणात आम्ही पुण्यात आलो तेव्हा नावाचे जहागीरदार होतो. दादोजींच्या बरोबर आम्ही गाव वस्तांना पाहिली. मासाहेबांच्या बरोबर वाड्याच्या कट्ट्यावर सुटणारे खटले ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. आमच्यामध्ये आणि मावळ्यात तसं अंतर नव्हतं. नाहीतर तानाजी, बाजी, जिवा, शिवा यांसारखे संगडी आम्हाला लाभलेच नसते. दादोजींच्या बरोबर आम्ही पुष्कळ शिकलो. दारिद्र्यसुद्धा उपभोगायला मिळालं. दारिद्र्य? अनाजी उद्गारले. त्यात आश्चर्य कसलं? या निराजीपंतांना विचारा ना. आग्र्याहून आम्ही बैराग्याच्या वेशात निघालो. संशय येऊ नये म्हणून रांधायचं नाही, भिक्षा मागत रस्तोरस्ती फिरायचं. कुणी वाढायचं, कुणी पुढचा रस्ता दाखवायचं. त्यावेळी मानवतेचं जे विराट रूप पाहायला मिळालं त्यात आम्ही सारं शिकलो. त्या अनुभवानं आम्ही शहाणे झालो. बाळाजी, हे पत्र सत्वर पाठवण्याची व्यवस्था करा. अनाजी, आमच्या हुकुमात कुचराई होऊ देऊ नका. अनाजी आणि निराजीपंत बाळाजींसह महालाबाहेर पडले. राजांच्या एका नव्या रूपाची त्यांना ओळख घडली होती. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.